शेतकरी बांधवांना नमस्कार. मी शेतकऱ्याची पोर शैला शिंदे आज झाली आहे उत्तम अशा शेवगा शेतीमध्ये व्हिजिट करण्यासाठी मोहोळ तालुक्यातील हिंगणे या गावी किसन झेंडगे यांच्या शेतामध्ये बघू शकता. खूप सुंदर आणि उत्तम पद्धतीने त्यांनी शेवगा शेती केलेली आहे आणि त्यांना आपण विचारूयात की ही शेवगा शेती किती वर्षापासून करतात आणि किती बाय किती वरती लागवड केली आहे आणि बियांचं तुम्हाला कसं नियोजन तुम्ही केलेलं आहे? ही आपण 10 वर्ष झालं शेवगा शेती आपली. हा हा अंतर आपल्याला 12 बाय 6 ठेवलेलं आहे हा बागेचा. हा असा 12 फूट अंतर आहे हा दोन्ही हा ओळीचा. हा हा आणि 6 फुटावर ही अशी 2-2 बियाण्याची लागवड केलेली आहे. बरोबर. 12 बाय 6 फुटावर इथे बघू शकताय शेतकरी आणि बांधवांनो, हे असं 12 फुटाचं आणि असं 6 फुटाचं 6 अंतर ठेवलेले. फुटाचं 6 फुटावर 2 बिया लागवड केलेली. हा हा आणि हे जर रोपट 3 फुटावरती वरती आलं का 2.5 फुटावर शेंडा कटिंग मारलेली. हा हा 2.5 फुटावर शेंडा कटिंग मारल्यामुळे इथं 3-4 असे ब्रँचेस फुटते त्या. हा हा आणि हे ब्रँचेस पुन्हा 4.5-5 फुटावर एकदा शेंडा खुडलं की असं झाड तयार होतं. हम्म. आणि हे असं सेटिंग पकडतात. हे बघता तुम्ही शेंगा, हे अशा प्रतीच्या शेंगा लागते त्याला. मग ह्याची बेस्ट लागवड ही कोणत्या महिन्यात असते? लागवड असं तर शेवगा पिकाची 12 महिने आपण कधी केव्हाही करू शकतो, त्याचा काही विषय 12 नाहीये. महिन्यामध्ये कधी आपण ह्याची लागवड करू शकतो. फक्त एवढंच आहे, आता ही आपली व्हरायटी आहे ते बियाणं लागवड केल्यापासून एक 6 ते 7 महिन्यात हार्वेस्टिंगला प्लॉट येतो. आता काय ह्याच्यामध्ये शेवग्यामध्ये काय व्हरायटी आहे ते 12 महिने हा 10 हा महिने घेते त्या. आता ही आपली कोणती व्हरायटी? ओडीसी 3 म्हणून व्हरायटी आपली. शेतकरी बांधवांनो, ओडिसी 3 ही व्हरायटी आहे आणि झेंडगे सरांकडे तुम्हाला ह्याचं बियाणं सुद्धा उपलब्ध होणार आहे. ते महाराष्ट्रात तसं महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा बियाणं पोहोच करतात शेतकऱ्यांना घरपोच. आणि जर तुम्हाला ह्यांचा शेवग्याचा प्लॉट येऊन जर बघायचा असेल किंवा इथे येऊन जर बियाणं घेऊन जायचं असेल तर तोही ऑप्शन शेतकऱ्यांसाठी आहे. हो. मोहोळ तालुक्यातील हिंगणे या गावी किसन झेंडगे असं नाव तुम्ही कोणाला विचारलं तर त्यांच्या फार्मला तुम्ही व्हिजिट करू शकता आणि बियाणं इथेही खरेदी करू शकता आणि तुम्हाला ऑनलाईन सुद्धा भेटून जाईल. तर बघू शकता, खूप छान असे बेड तयार केलेले आहेत, त्याच्यावर मल्चिंग केलेलं आहे आणि 6 बाय 6 फुटावरती 2 बिया टोचून ही सुंदर अशी बाग लागवड तयार केलेली. केलेली हो, आहे, हो. लागवड केलेली आहे. आणि असं अंतर आहे ते 12 फुटाचं आहे. आणि बघू शकताय शेंगांचं सेटिंग कशा पद्धतीने झालंय. खूप सुंदर अशी सेटिंग. बाग आणि आता आणलेली आहे. हे एवढं टेम्परेचर असून सुद्धा हे मालावरती कलर हिरवा, गडद हिरवा कलर असतो. हो. आणि आता बघताय तुम्ही शेवग्याच्या शेंगांना किती महत्व आहे, कारण रोगराई एवढी झाली आहे शरीरामध्ये. कॅल्शियम, पोटॅश हे सगळ्या गोष्टी असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी डॉक्टर नेहमी सजेस्ट करतात की शेवग्याच्या शेंगा जास्त खा किंवा मोरिंगा पावडर जास्त प्रमाणात घ्या किंवा शेवग्याचं सूप प्या. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरी सुद्धा बांधावरती सुद्धा शेवगा लावू शकता किंवा शेती ही सुंदर पद्धतीने करू शकता. रेट भारमई त्याला 50 ते 60 रुपये असतोच आहे. रेट असतो. तर उत्तम शेती करायची असेल किंवा उत्तम दर्जाचं बियाणं हवं असेल तर तुम्ही किसन झेंडगे सर यांना कॉन्टॅक्ट करू शकता. मी खाली कॉन्टॅक्ट नंबर देते. धन्यवाद.